आता पहिला व्हिडिओ तुम्ही म्हणता सोमा दादा तुम्ही असा टाकला, काय झालं माझी आई घातली तुम्हाला सांगतो, माझी चुकी झाली की ओमचा बर्थडे आज आणि कोणाला तरी फोन केला आणि त्याला म्हणलं बर्थडेला ती माझ्यावर चढायला लागलं. त्याला दुसरं दिसलं की बायको माझी पडलेली, ही लागलेलं कुठं गुडघं फुटलेलं. इतक्या दिवस यांचं डोळं ही झालतं काय, काय गेलतं या डोळ्यात. विषय असा आहे, सासरवाडी ही सासरवाडीच्या ह्यांना डोकी कुठनं चालतात काय की. पहिली गोष्ट म्हणजे या भावाचं काय नसतं, हिच्या आईचं काय नसतंय, बापाचं. हे मधली ना छेंगू पांगू मधली तिसरीच ही तुम्हाला सांगतो परपंचाचं वाटोळं काढतात. आता हे प्रकरण कसं हगवण्याचं चालू आहे, ती मध्ये ती करिश्मा पिंकी तिने समजे मेन माइंड मास्टर तिच्या इशारावर चला. मग नंतर पटांगण झालं ना त्यांच्या परपंच. अरे आमचा परपंच आहे, आमचं आम्ही कसं जगन मरण, काय कसं उपाशी राहीन, चटणी भाकरी खाईन. आता तुम्ही माणसानं झालं काय आहे का, तुमच्या पण बाबतीत असं झालं असं कधी. आता मी काय म्हणतो, माझ्या पोराचा बर्थडे आज, चला म्हणलं. तिची आई तर इथं नाही, बापाला पण तुम्हाला सांगतो वेळ भेटत नाही. तिचा भाऊ प्रत्येक कार्य कुठला असू द्या येतो, तपलं ती हजेरी लावतो, मानदान करतो, जातो. तर आज माझ्या पोराचा बर्थडे, 6वा बर्थडे. म्हणलं चला यांच्या घरचे कोणा तिकडल्याला करावं कॉल. आता ही जी लय नीट हिला बघतो मी थोड्या वेळाने, हीच नेहमी म्हणती माझ्या तिकडल्याला तुम्ही कधी बोलवता का, माझ्या तिकडल्याला कधी सांगता कुठल्या कार्यक्रमाला का. तुझी तिकडली शहाणीच नाही ते कसं सांगू मी, कुठल्या तोंडाने सांगू, त्यांची अवकात तर आहे का. आता झालं काय, जी मेन आहे ती येते, ती सोन्या येतो, ती घरची ही येते, ही मधली ना चेंगू पंगू, ह्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ. आता पोराचा बर्थडे तर कॉल केला, म्हणलं हॅलो. आता नाव सांगत नाही, कारण नाव पण सांगायला भ्यायचो नाही, पण जाऊ द्या. परत तर असं काय बोलली तर मग परत पुढल्या वेळेला नाव. तर म्हणलं ओमचा बर्थडे, म्हणलं काय करताय, ती पोराचा बर्थडे राहू द्या म्हणली. दिदी कशी, दिदी बरी की. म्हणलं नाही तुमचा फोन लागत नव्हता, कोण आहे तुम्ही, पाहुणे आहेत काय. हा पाहुण्याचं. म्हणलं आवाजावरून कळलं. म्हणली तुमचा नंबरच नव्हता, नंबरवर मला कॉलच करायचा होता. काय झालं म्हणलं. आता तुम्ही म्हणता ही जी बहीण पण नाही बरं का, बहिणीने कॉल केला विचारते बसायला, तिला समजा माहिती आहे. तर म्हणलं बरी की दिदी. नाही कसं काय पडली, म्हणलं पडली गाडीवर. कोण गाडी चालवत होतं, म्हणलं मीच चालवत होतो. डोळं कस काय, तुम्ही काय झोपला होता काय. हा म्हणलं झोपलो होतो. आडवा बोलता काय, आडवं बोलत नाही, झोपलोच होतो. तो आडवं बोलतो काय, आम्ही सरळ बोलतोय, तुम्ही सरळ बोला. अहो सरळ बोलतोय, मग झोपलो होतं का. म्हणलं काय म्हणता झोपला, तुम्ही विचारलं मग खरंच झोपलो होतो. गाडीवर तर माणूस झोपतं, डुकली लागतं, नाही तर घसरती गाडी. दुसऱ्या गोष्टी काय होत्या, नाही तर एखादं आपल्यावर चढतं पूर्ण येऊन, नाही तर मागणं तरी ठोकतं. दुसरं काय होतं या, बरोबर आहे ना. नाही तुम्ही पण आडवच बोलला मला, ही शोभतं या तुम्हाला. आज झाला का म्हणलं तू महत्वाचं बोल, म्हणलं बर्थडेला येणार आहे का, म्हणलं पोराचा बर्थडे, ते राहू द्या, पोरगी बडीन हिन तीन तीन ठेवा फोन. म्हणलं डोक्याची आळे हलवत्यात तुम्हाला सांगू. परत रिटर्न आला फोन, परत कट केला. परत काय झालं, फोन का कट करताय तुम्ही. आता ह्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ. मी काय म्हणतोय, तुम्हाला एवढी प्रियंकाची काळजी लागते की बाबा माझी बायको पडली, हे झालं, तुम्ही झोपला होता काय, आज कानावनं गेलं, उद्या काय झालं असतं माझी, तुम्हाला एवढी काळजी होती ना. मी काय म्हणतोय, मध्ये घरातला किराणा संपला होता, बिगर तेला चपात्या खाल्ल्या, तेव्हा तुमचं लक्ष कुठं होतं प्रियंकाचं. पोरीची फी नाही भरली म्हणून पोरगी एक दिवस रोज कॉल येत होता, पोरगी एक दिवस घरी रडली, तेव्हा तुमची माया कुठे गेली होती. तू भाजीपाला संपला होता, मी नव्हतो इथं, पुण्याला होतो, फोन लागत नव्हता, चटणी भाकरी बरोबर लेकरांनी माया खाल्लं, तेव्हा तुमची माया कुठे गेली होती. कुठे गेली ती ही कळत नाही. माया अचानकच कुठनं उपलब्धी असं येते काय की ती वाऱ्यासारखी, हीच कडकल्यासारखी असे ताड दिस नाही ती की जाते, पाक पटांगणच करून जाते. तुम्हाला सांगतो पाक जमीन फाटून घरदाराचा लुसकाने भाजूनच जाते. परत वर्ष दिसत नाही, 5-5 वर्ष कुठं जाते ही माया. पोरगी माझी आजारी होती, ऍडमिट होती, 50,000 खर्च आला. तिच्या लागू पटपट राधू होती मुतामध्ये बारामतीत, तिला 50-60 हजार खर्च आला. माझी बहिणी बाळ, माझे दाजी ताय
माझा भाऊ, आय, मिवणी आली, माझी सोन्या आला, तिचा बाप आला, एवढी आली. तेव्हा तुमची माया कुठे गेलती? तुमचं डोळं हे पडलं होतं का? तेव्हा दिसलं नाही का तुम्हाला? अचानक तुम्हाला अशी माया येते कुठनंही. मला वाटतं ह्यांना कुठनं रोग आहे का काय, ह्यांना काय घे कुठनं असलं बुद्धी सुचतात काय की असलं बोलायला. लय माया यायचं तर इथं यायचं असतं. कशी पडली? जाऊया बापू माग सारखा, माग सारखा, सारखा माग, मी बिल भरणार आहे. त्याला माया म्हणतात. जाऊ बापू, जाऊ बाबा, ठेकादार ठेकादार, खाय आणलं खाय आणलंय, उचला नाही उचला नाही, त्याला माया म्हणतात. जाऊ बापू, फोन पे नंबर हीच आहे, पाठवल्यात बरं का, पाठवलं 50,000, ह्याला माया म्हणतात. का फोनवर वर्षातनं कधी तुम्हाला मी बघितलं पण नाही. कुठनं डोकं चाललंय ना, हिच्यामुळे फोन केला, इथून पुढं नाही कॉल करत. ह्याला माया म्हणतात. असं पाजर फुटलं ना अचानकच फुटफुट्यातनं उठून धुकट्यात शिरायचं नाही. एवढी पण आम्हाला अक्कल आहे म्हणून तुमचं नाव घेत नाही. व्यवस्थित बोला, व्यवस्थित चाला, रिलेशन ठेवा. माझी बायको, माझी लेकरं आहेत, माझी बाळ आहेत, त्यांना कसं जागवायचं, कसं दवाखाना करायचं, कसं शिक्षण करायचं, काय ती मी पट्ट्या खंबीर आहे. अधूनमधून जर तुम्हाला लय माय येत असली ना, बघा माझ्या कर्जाची पण लिस्ट देतो तुमच्यापर्यंत, ती पण बघा आणि हे घरचं पण बघा. आता येणार रूम भाडं बघा, गॅस बघा, ती वायफायचा रिचार्ज बघा, हिच्या मोबाईलचं बघा, तिला साडी, दवाखाना, ही काय तुम्हाला सांगतो, जेवढं असं लाईट बिल, पार्किंगचं बिल, ही पानपट्टी, ही समजा बघायचं तुम्ही. जमतंय का? किराणा, दुधाचं, बसचं नको आहे बाबा. फोन सुद्धा करायचे झाक जिरण परतच्याला. माया दाखवा की तुम्ही, तेवढीच माया दाखवा की जेवढी आम्हाला सहन होईल. एवढी पण माया दाखवू नका की पाक तुमच्या जीव आमचं घर चालतंय. एवढी माया दाखवायची गरज नाही. काय काय अशा पाहुण्या रावळ्या, अशा तुम्हाला सांगतो मधल्या माणसांमुळं ना चांगल्या चांगल्यांचा परपंचाची वाटोळं झालेली. आणि ध्यानात ठेवा बरं का, तुम्ही किती तुमची ती प्रियंका असू द्या, शेवटी नवरा बायकोचा संसार आहे. दिवसभर भांडणं करून रातभर काय होईल, पण रात्रीत एक होत्यात. एवढं सांगतात कोण कोण काय म्हणलं काय काय, शेवटी नवरा बायकोच नातं आहे. म्हणतात ना बाबा, ही जाग आणि करंट ह्याच्या नादी लागू नाही. तसं नवरा बायकोच्या भांडणात कोणी पडू नाही. पडणारा नेहमी वाईट झालेला आहे, ध्यानात ठेवा. आजची उद्याची भांडणं एकत्र पुन्हा येते, ती मिटत्यात. मध्ये जी चुगल्या लावलेल्या असतात ना, ती तुम्हाला सांगतो तोंडावर येतं. आयुष्याचा कट्टर म्हणतो तो. म्हणून अशापासून तुम्ही तुमच्या परपंचात आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही तीच ज्ञान तुमच्या परपंचात थोडं वापरा. तेवढंच तुमची बाला येऊन कशाला विनाकारण वेळ घालवताय. 4 शिव्या सोमान ठोकल्या म्हणजे परच्याला बसायचं कुचमून रडून आणि ह्याला त्याला कॉल करत. जाऊ द्या ना, आमची जग मारली, कॉल केला चांगल्यासाठी केला. आम्हाला काय माहिती तुम्ही अशा तांगड्या करचा. आता परत ब्लॅक लिस्टला टाकलं आणि गरज पण नाही अशा पाहुण्यांची आम्हाला. तुमच्या जेव्हा जगत पण नाही, कधी आम्हाला गरज हो तुम्ही हाय म्हणून कधी वाटलं पण नाही. कधी तुमचा वास पण झाला नाही, कधी आठवण पण आले नाही. तर इथून पुढं काय येणार आहे तेव्हा? नाहीच म्हणून एखाद्याला भाऊ नसतो म्हणून तो काय कोणा जेव्हा जगतो काय? किंवा कोणाला आई बापच नसतात, मेलेले असतात म्हणून तो का राहतो का? आई विना लेकरू राहतं का? चला तर कसं तरी जगतच ना. तसं तुम्ही नाहीच म्हणून सांगा, मी ना विनाकारण तुम्ही वळवे आमच्यासाठी. तुमचा काय उपयोग नाही. बाद झालं तिचा भाऊ, आई बाप, तिची बहीण, साडू, बाद झालं. हीच माझं ही या सासरवाडी. बाकी अशा गोष्टीत डोकं हलवायची कामं करतात तरी लय शांतीत घेतलं थोडक्यात. आता मग तुम्हाला सांगतो, पुढल्या मागचं समजा ठोकून खुटा फिटा मेक सकट म्हशी काढतो, उदळ सुटते, एवढं नाही. फक्त आता अशी खुटी हल्ली आहे. परत असं काय बोलला तर मग लायकी काढली आपण ऐकू ते अवकाती यायला पण कमी करत नाही असते. बरं चला, ओमचा बर्थडे ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांना अगदी मनापासून थँक्यू, धन्यवाद. असंच प्रेम तुमचं राहू दे. आजपासून आपलं चॅनल ही मी व्हिडिओ टाकायला चालू केलंय, कारण ओमचा बर्थडे आज संध्याकाळी कसा होतोय, कोण कोण येतंय, काय मी त्याला स्पेशल माझ्या पोराला गिफ्ट देतोय तो बघण्यासाठी पण तुम्ही
बघा. ज्यांनी जे चॅनल सबस्क्रायबर केलं नसेल ते करा. प्रियंकाचं चॅनलचं व्हिडिओ तिच्याव, आजचं माझं माझ्याव. चला, काय चुकून काय शब्द गेला असलं माफ करा. आणि काय ही माझ्या हिकडल्यासाठी बोलू. आणि ह्या चॅनलवर असला धडाका असतो, जो बोलेन त्याच्यावर डायरेक्ट. बरं चला, थांबतो. मला पण बरंच काम आहे, आता जायचं केक वगैरे आणायचं, त्याला कपडे आणायचे, ते बघू. बर्थडेचा व्हिडिओ बघायला विसरू नका ह्या चॅनलवर.